आता निघाल्या भाऊ तुरीच्या शेंगा. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे कापूस असणाऱ्या बाया किती किलो शेंगा नेतील याचा काही अंदाजच नाही भाऊ. तर रामराम मंडळी, मी तुमचा मित्र प्रज्वल चाका. सकाळचे 11:15 वाजता मी प्रगडलो वावरामध्ये, कारण की आपल्या वावरात कापूस झाले बाया. काही लोक तर मला एवढे मॅट समजतात की हा म्हणते बार तेच व्हिडिओ लागते म्हणजे वावरामधले. आता ते कोणत्या भाषेत सांगू, वावर आहे तर पावर आहे ही गोष्ट फक्त शेतकऱ्याला माहित आहे. पण राहिला व्हिडिओचा विषय, ते तर मी रोज टाकणारच, कारण की मी शेतकरी पुत्र आहे. बरं ते सरच होत्या, मी करतो मा वावरातले काम. तुम्ही जर शेतकरी असेल कट्टर तर मला फॉलो करूनच घ्या तेवढं. आणि हा वाला वेचा आपला चौथा आहे. मी वावरात बंद आहे बायना 2 एकर तर कापूस पुरा येचून टाकला होता. चला म्हटलं हे तरी एक अभिमानाची गोष्ट आली. त्याच गोष्टीवर मी चालवला आपल्या ऍक्टिव्हा बशी मधून कापूस मोजायला काटा घेतला. कसं मग घरी मोजायचं काम नाही. आता निघाल्या हो तुरीच्या शेंगा. सर्वात जास्त दुःखाची गोष्ट म्हणजे या तुरीच्या शेंगा लोक किती नेतील याचा अंदाजच नाही. पण आमच्या जे कापूस झाल्या बाया, त्या बाया एवढा इमानदार आहे की त्या बिचाऱ्याने एकही शेंगीला हात लावला नाही. म्हटलं हा? माझ्या मुलात मानाचा त्या मोबाईल हो घरी मोठा मोबाईल आहे ना. हो ना हो ना. पाच चांगलं हा, ना. पाहत असतो. तुला लाईक करते म्हणा तू. फॉलो हो तेच ना, मुलं येत नाही ना. या आजीचा विषय हाड आहे रे भाऊ. म्हणलो व्हिडिओ पाहिजे आपले रोज त्याच्या बाद चाबील लावली गाडी. मी चाललो आता घराच्या दिशेनं. व्हिडिओ आवडला फॉलो करा, नशीन आवडला तरी फॉलो करा. भेटू मग दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.